Okay. Good evening, all of you students. Okay. Now we start our session. Okay. Look at the figure. First two figure. What is the relation between that figure? Look carefully. Can anyone tell me what is the relation between? Yes, you. Option number C. Don't tell me answer. What is the relation between first and second figure? Yes. Huh? Mirror image. Huh? ऑपोजिट साइडला झाले दुसरी फिगर जाऊ मग आपली जी थर्ड फिगर आहे तिच्यामध्ये जे एरो आणि स्क्वेअर शेप मध्ये लाईन्स आहेत ती पुढे जाऊन ऑपोजिट शेप मध्ये फिरणार. ओके ओके. बघा आता काय झालंय पहिल्या फिगर मध्ये बघा हा एरो बघा आणि हा एरो बघा कसं आहे ते सेम आहे. सेकंड एरो चेंज झालाय बघा काय झालंय डाऊनवर्डचा कुठे गेलेला आहे अपवर्ड मध्ये. फर्स्ट एरो मध्ये काही चेंज नाही बघा जसा आहे तसाच आहे आणि सेकंड मध्ये काय झालेलं आहे चेंज झालेला आहे. हा मग ह्यात काय होईल बघा बरं. हा पहिला एरो ऍज इट इज आहे असंच ऍज इट इज आहे असंच. बघा ऍज इट इज आहे असंच काढू. ओके. ऍज इट इज आणि ह्याला पाठीमाग काय आहे हा स्क्वेअर आहे डार्क स्क्वेअर. सेकंड एरो काय होईल डिरेक्शन काय करील चेंज करेल. ओके कसा होईल हा ऑप्शन कोणता आहे सी. ओके अंडरस्टँड. नेक्स्ट नाव लुक ॲट द फिगर. फाइंड आउट द रिलेशन बिटवीन फर्स्ट अँड सेकंड फिगर. पहिली आकृती आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय रिलेशन ते फाइंड आउट करायचं. ते 3-4 प्रकारचे रिलेशन असतात क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज मिरर इमेज किंवा काहीतरी चेंज झालेला असतो. आता काय रिलेशन आहे बघ सिट डाऊन काय रिलेशन आहे बघा बरं फर्स्ट अँड सेकंड वर. एनीवन टेल मी. येस यू. हा ओके व्हेरी गुड. फर्स्ट फिगर 90 डिग्री कुठे झालेली आहे अँटी क्लॉक वाईज अशी झालेली आहे बघा आणि किती डिग्री झालेली आहे 90 डिग्रीना अँटी क्लॉक वाईज झालेली आहे. क्लॉकवाईज डिरेक्शन अशी असती. ओके ही कशी झालेली आहे अँटी क्लॉकवाईज झालेली आहे बघा. अँटी क्लॉकवाईज. मग आता ही अँटी क्लॉकवाईज करा बरं अशी केली की कसं होईल मग ही अँटी क्लॉकवाईज अशी होईल. ओके कशी होईल अँटी क्लॉकवाईज अशी होईल. मग ऑप्शन ए बी सी डी मध्ये कोणता ऑप्शन आहे बघा बरं तो अँटी क्लॉकवाईजचा. बघा आपल्याला ऑनलाईनला काय काय स्टुडंट आहे ते सुद्धा आन्सर द्यायला लागले बघा आपल्याला. हा येस यू. ऑप्शन ए इज दिस करेक्ट. ऑप्शन ए येस इज दिस absolutely correct. Now next one. Now look at the question number 13 carefully. What is the relation between first and second figure? That is similar relation between the third and fourth figure. Look carefully. If you will able to identify the relation between, then you solve the question very easily. जर तुम्हाला जर पहिल्या दुसऱ्या फिगर मध्ये रिलेशन समजलं तर तेच रिलेशन तिसऱ्या आणि चौथ्या फिगर मध्ये आहे. काय झालंय बघा बरं आता पहिल्या दुसऱ्या फिगर मध्ये काय रिलेशन झालेलं आहे. जे आपला हा सर्कल होता का नाही बघा हा आपला सर्कल होता बघा
आणि त्याच्यामध्ये असं एक प्लस टाईप साईन होतं बघा. तो काय दिलेला आहे आता, सर्कल गेला आणि हा जो साईन होता का नाही तो असं झालाय बघा, असं झालेलं आहे बघा. मग असा आता ह्या ट्रायंगलचे बी असंच होईल बघा. ट्रायंगल काय होईल, तो निघून जाईल, रिमूव्ह होईल आणि त्याच्याऐवजी काय होईल बघा बरं. ऑप्शन नंबर बघा ऑनलाईनला दिलेला आहे बघा, प्रणव सुसर समर्थ यांनी करेक्ट आन्सर दिला. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट वन. दिस इज व्हेरी सिम्पल, एनीवन कॅन टेल. हे खूप सोपं आहे बघा. काय झालेलं आहे बघा, ह्यात काय दिलेलं आहे, पोझिशन इंटरचेंज झालेले आहेत. तिकडची पोझिशन इकडे गेलेली आहे, म्हणजे बाहेरची फिगर आत आलेली आहे, आतली फिगर बाहेर गेलेली आहे बघा. ट्रायंगल आत आलेला आहे आणि सर्कल बाहेर आलेला आहे आणि त्यात एक्स्ट्रा काय दिलेलं आहे, जो ट्रायंगल आहे त्याला काय केलेलं आहे, लाईन लाईन केलेली आहे. ओके, मग असंच होईल बघा. कोण सांगल काय होईल बघा. हा तर ऑप्शन कटला, सॉरी थांब. हा बघा काय होईल बघा, हे बाहेरचं सर्कल स्क्वेअर. हा आता काय होईल, ट्रायंगल कुठे गेलेला आहे, बाहेर गेलेला आहे. ओके, आणि स्क्वेअर काय आलेला आहे, आत आलेला आहे आणि त्याला काय केलेलं आहे, शेड. मग शेडवाला स्क्वेअर एक दिसतो बघा, ऑप्शन नंबर. ओके, नेक्स्ट वन. आता बघा ह्यात काय रिलेशन आहे, लुक ऍट द केअरफुली, काळजीपूर्वक बघा. पहिल्यांदा ह्याच्यामध्ये काय रिलेशन झालं बघा. हे असं होतं. आता काय दिलेलं आहे त्यात, हे स्क्वेअरला स्क्वेअर असंच राहिलेला आहे, हे कॉर्नरला कॉर्नर असेच झालेले आहेत आणि त्यात काय आलेले आहेत, मल्टिप्लिकेशनचे साईन आलेले आहेत. किती, 4, 1 2 3 4. मग असंच रिलेशन इकडे येईल. ओके, काय येईल मग, 2 3. आता ट्रायंगल असल्यामुळे काय होईल, मल्टिप्लिकेशन साईन किती येतील, 3 येतील. कसे येतील 3, 1 2 3. म्हणजे हा ऑप्शन कट झाला, ह्या 3 साईन नाहीत, हा ऑप्शन कट झाला, ह्या दोन्ही पैकी एक असेल बघा. आपण काय करतो, गडबड करतो परीक्षेत, हा हे 3 साईन वाले हे धरतो, म्हणजे कॉर्नर बघितले का तुम्ही, कॉर्नर, ह्या कॉर्नर कडे काळजीपूर्वक बघा बघा. ह्यात 2 कॉर्नर दिलेच नाहीत आपल्याला, दिलेत का, आपण काय करतो गडबड, हा ऑप्शन हे, तर हा चूक आहे. करेक्ट ऑप्शन बी आहे. ओके, नेक्स्ट. तुमचं चित्र आलं बघा आता डान्स करतानाच, आहे ना, सगळे तुम्ही आहात बघा. पहिल्यांदा एकदम अशी उभा होती, आता पाय बी वर करून डान्स करायला लागले बघा. बघा त्यांच्या पायाची मुवमेंट कशी झालेली बघा, कशी झाली बघा. बघा हे तुमचं हे असं, अगोदर असे हात होते, असे होते. आता ह्यात चेंज काय झालेला आहे, कशात चेंज झालेला आहे, असे असे आहेत, हात असे केलेले आहेत बघा, आणि पाय जे तुमचे असे होते ते वर केलेले आहेत बघा. म्हणजे हात अशी खाली गेलेत आणि पाय वर केलेले आहेत. ह्यात कसं होईल बघा बरं हज. आता पहिल्यांदा जे चुकीचे ऑप्शन ते कट करायचे बघा. बघा हे चूक आहे, पायाची मुवमेंट नाही, ह्यात हाताची मुवमेंट नाही. ओके, आता ह्या दोन्ही पैकी आहेत, तर काळजीपूर्वक बघितलं, हा एक पायच गेलाय बघा निघून, दिसतंय का, हा एक पाय निघून गेलेला, हा पण कट होईल आणि हा ऍब्सोल्युटली करेक्ट असेल बघा. हे सर बघा, हात असे खाली गेलेले आहेत, पाय असे वर आले, म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट वन बघा. नेक्स्ट वन आकृती बघा, थोडी काळजीपूर्वक बघावं लागते बघा.
त्यात थोडी जम्बलिंग केलेली आहे बघा. ह्या आन्सर आकृतीमध्ये थोडा फरक असतो बघा. म्हणून ह्याला आयटी का म्हणलेलं आहे, मानसिक क्षमता. हे काळजीपूर्वक बघावं लागतं बघा. आपण गडबड जर केली तर हे काय होईल, आपलं रॉंग होईल बघा. बघा काय होईल आपण काढू बघा. का कुणाला आन्सर आलंय, कुणाला आलंय आन्सर? एनीवन ऑनलाईन? सुजीत, समर्थ, प्रणव, जान्हवी, कोणता आन्सर आहे सांगा? येस यू लास्ट. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. येस ऑर नॉट? ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 18. Now look at the figure carefully. Find the relation between the first and second figure. Question number 18. Look at the carefully. What is the relation between that? बघा, दोन अशा रेषा होत्या है ना, दोन अशा रेषा होत्या. त्याचं काय झालेलं, दोन रेषेचं प्लस साईन झाले बघा, प्लस साईन. आणि त्याचे चार भाग झाल्यामुळे त्यात चार चार डॉट आलेले आहेत बघा. तसं रिलेशन इकडे करा बरं, प्लस साईन करा. हजं केलं, ओके. आणि स्क्वेअर असल्यामुळे चार चार स्क्वेअर आले बघा प्रत्येक ठिकाणी. तर ह्याचं बहुतेक सगळ्या जण आन्सर येईल बघा. आपण बघू ऑनलाईन कोण कोण आले. सुजित, समर्थ, जान्हवी आणि प्रणव. ऑप्शन नंबर यस यू, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ओके, ऑप्शन नंबर ई, सी इज द करेक्ट आन्सर. Now look at the figure carefully. What changes done from first figure to the second figure? पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत काय चेंज झालेला आहे, तुझं रिलेशन काढा बघा. दिस इज नॉट अ मिरर इमेज. हे मिरर इमेज नाही, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज नाही. ते पूर्ण काय झालेलं आहे, फिगर चेंज झालेलं आहे, पण त्यात काहीतरी रिलेशन आहे बघा. तर आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर ह्यात आपल्याला काय दिसतो बघा, षटकोन. त्याला आपण काय म्हणतो, हेक्झॅगॉन. फक्त हे सगळं कडत गेलं, मधला हेक्झॅगॉन इथं राहिलाय बघा. हे कडत सगळं जाईल आणि मधला ट्रायंगल ऍज इट इज आहे असा राहील बघा. आता सगळे ट्रायंगलचे बघा, त्यातले हे दोन वाकडे ट्रायंगल आहेत. कसे आहेत, हे तर कटले दोन. आता ह्या दोन्ही पैकी एक आहे बघा. तर ह्या ट्रायंगलची पोझिशन कशी बघा, तशी त्या ट्रायंगलची पोझिशन असली पाहिजे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ओके, हा काय झालेला आहे, त्याची पाण्यातली काय म्हणतो आपण, वॉटर इमेज, वॉटर इमेज झालेली आहे, ती नाही बघा. ओके, नेक्स्ट वन. कशात? हा, मधलं सगळं गेलंय की, मधल्या ज्या लाईन होत्या की नाही, असल्या आडव्या रेषा, आपण त्याला काय म्हणतो, हॉरिझॉन्टल लाईन्स, त्या सगळ्या गेलेल्या आहेत. ह्यात कुठे चाललं नाही ना हॉरिझॉन्टल लाईन. किंवा आपल्याला चुकण्यासाठी काय देते, त्यात मुद्दाम एखादा असं देणार फिगर आणि त्यात हॉरिझॉन्टल लाईन काढून घेणार. मुलं काय करणार मग, हा हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे बरेचसे चुकावेत असेच ऑप्शन असतात बघा. मुलं सेम टू सेम दिसावेत असेच ते ऑप्शन असतात. आता सगळ्यात इझी वाटली बघा मला, ह्यात सगळ्यात इझी वाटलं बघा. हे सगळ्यांना आलं पाहिजे. सगळ्यात इझी फिगर आहे बघा ही. ओनली मिरर इमेज दिलेली आहे बघा. बी ची मिरर इमेज इथे दिलेली आहे, तर ई ची मिरर इमेज इथं आहे बघा. कोणती असेल? ऑप्शन नंबर, बघूया कुणी कुणी उत्तर बरोबर दिलंय. प्रणव, जान्हवी, कृष्णा यांनी सुद्धा बरोबर उत्तर दिलेलं आहे. नेक्स्ट, हे क्वेश्चन मला चांगला आवडला बघा. ह्यांनी काय केलेलं आहे, आपले दोन मित्र शेजारी उभा केलेत बघा. हा एक जण उभा आहे मित्र, ह्यासारखेच मित्र इथं उभा केलेत बघा, सेम टू सेम. बघा इथं एक जण उभा आहे, त्या शेजारी सेम टू सेम दोन मित्र उभा केलेत. तसे तुम्ही काय करायचे, हा एक मित्र उभा आहे, सेम टू सेम असे मित्र उभा करायचे. मित्र म्हणले की तिथं वाजलं बघा लगेच. मित्र म्हणले की तिथं लगेच वाजलं बघा. त्यांनी बरोबर ऑप्शन दिले बघा आपल्याला. सांगा कोणता ऑप्शन बरोबर आहे? बरोबर, सी. सगळ्यांनी उत्तर बरोबर दिले बघा. प्रणव, अनुज, कृष्णा. ओके, नेक्स्ट.
हा ही जरा मी सुद्धा कन्फ्युज झालो बघा ह्या डायग्रामला. आय ऑल्सो कन्फ्युज. ही अशी काय दिलेली आहे बघा. ह्याचं रिलेशन मला सांगता आलं पाहिजे बघा. काय रिलेशन आहे त्यात आपण ही काढू बघा. बघा हा स्क्वेअर दिलता. ओके. आणि हा त्यात चेंज काय केलेला आहे, ह्या स्क्वेअरचे काय केलेले आहेत, डायगोनल जोडलेले आहेत. त्याला आपण कर्ण म्हणतो किंवा कॉर्नर जोडलेले आहेत. आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, पेंटॅगॉन किंवा पंचकोन म्हणतो आपण त्याला. हा पेंटॅगॉन दिलेला आहे बघा, आहे ना. मग ह्याचे डायगोनल आपल्याला जोडावं लागतील. डायगोनल त्याचे आपल्याला जोडावं लागतील, कॉर्नर जोडावं लागतील. हा सांग बरं बाळा. पेंटॅगॉन आहे, पेंटॅगॉन. पेंटॅगॉनचे 4 नाही 5 आहेत. 1 2 3 4 5. हा बघा आता ह्याचे काय केलेले आहेत, कॉर्नर जोडलेले बघा. ह्याला कॉर्नर हा, ह्याला कॉर्नर हा झालं. ह्याचा कॉर्नर हा, ह्याचा कॉर्नर हा आणि ह्याचा कॉर्नर हा. आणि बरोबर सांगितलं बघा आपल्याला. ह्यासाठी एकदा टाळ्या वाजा बघा. आणि पूर्ण एक्सप्लेन केलं. ते काय म्हणला, ह्यात काय आहेत, 4 पार्ट जोडलेले आहेत, 4 कॉर्नर जोडले. तसे ह्याचे 5 कॉर्नर आपल्याला जोडता आले पाहिजे बघा. हो का. हे सी मध्ये एक जोडला नाही बघा. कोणता जोडला नाही, कोण सांगते. सी डायग्राम मध्ये एक जोडला नाही बघा कॉर्नर. 4 कॉर्नर जोडलेत, सी मध्ये एक जोडला नाही बघा. कोणता जोडला नाही, असा. ओके. त्यामुळं हे ऑप्शन तर येणारच नाही, हे ऑप्शन येणारच नाही. ह्या दोघांमधला हा ऑप्शन हा, ही अजून एक लाईन. हा ही पण जोडली नाही आहे ना. म्हणजे तुम्ही काळजीपूर्वक पाहताय बघा. ओके. नेक्स्ट. ही एक इझी फिगर वाटली बघा मला. हे काय केलेलं आहे, थोडा चेंज केलेला आहे बघा. फक्त वरच्या ह्याच्यात चेंज केलेलं आहे बघा. हे जे असं होतं का नाही, असं होतं बघा, हाफ सर्कल. ते काय केलेलं आहे, वॉटर इमेज मध्ये असं केलेलं आहे बघा. बस किती एवढाच चेंज करायचा. हे फक्त असं झालं पाहिजे. कोणकोणतं ऑप्शन बरोबर आहे मला बघू द्या, कोण कोण ऑप्शन देत आहे. ओके, ऑनलाईनला ऑप्शन दिले आहेत बघा. कृष्णा, समर्थ, भागवत. तू सांग दीदी. हा, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. असं लगेच सापडतं बघा. वर काय आहे आपलं, असं आहे बघा. हाफ, आपण त्याला हाफ रेक्टँगल म्हणतो. इथं कुठंच रेक्टँगल आलं नाही बघा. वर कुठंच आलं नाही, इथं पण आलं नाही, इथं पण आलं नाही, इथं तर आलाच नाही. इथं आलेत पण कुठं आलेत, खाली आलेले आहेत. ओके. नेक्स्ट बघा आता. इथं फक्त काय झाले, पोझिशन चेंज केलेली आहे बघा. एकात उचलून दुसऱ्यात बसलेली आहे बघा. बघा हा ट्रायंगल कुठं उचलून ह्यात ठेवलाय बघा. मग आपल्याला काय करावं लागेल, बरोबर आहे ना. हा ट्रायंगल उचलून ह्यात ठेवलेला आहे. मग ही उचलून ह्यात ठेवा. कोणता ऑप्शन येईल, ऑप्शन नंबर बी. बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी हा बरोबर आहे. ओके. नेक्स्ट. ह्यातलं रिलेशन, ह्यात बी काय केलेलं आहे बघा, पोझिशन चेंज केलेली आहे बघा. काय चेंज केलेली आहे, जी आतमध्ये ट्रायंगल होता तो सगळ्यात बाहेर आलेला आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यात बाहेरचा सर्कल होता तो आत गेलेला आहे. ओके. काय चेंज झालेलं आहे, आणि त्यांचं बाकी जे जशा आहेत तशा ठेवलेल्या आहेत. वर खाली किंवा वॉटर इमेज असं काय केलेलं नाही. तर ह्यात तुम्हाला काय करावं लागेल, सर्कल काय करावं लागेल, बाहेर घ्यावं लागेल. ओके. सर्कल काय करावं लागेल, बाहेर घ्यावं लागेल. आणि हा जो ट्रायंगल आहे तो आत टाकावा लागेल. मग कोणता ऑप्शन असेल, कोण सांगतंय. ऑप्शन नंबर सी, प्रसाद बरोबर आहे, कृष्णा बरोबर आहे. ओके. नेक्स्ट वन. हा हे बघा, ज्याला मिरर इमेज येते ना, मिरर इमेज,
हे मिरर इमेजचा प्रश्न आहे बघा. ह्याचं रिलेशन कसं आहे? मिरर इमेज आहे बघा. ह्याची मिरर इमेज ह्यात आलेली आहे. मग ह्याची मिरर इमेज कुठे येईल बघा बरं. तुम्हाला मिरर इमेज काढता येते का? येते ना मिरर इमेज. बघा ह्याची मिरर इमेज आपण काढून बघूया. बघा ही डायग्राम काढूया बघा. असा हा बाण चाललेला आहे. त्याला दोन असे अर्धगोल जोडले आहेत आणि इकडं ही जोडलेलं आहे बघा. आता ह्याची मिरर इमेज काढताना कशी काढावं लागेल? हे मिरर आहे बघा. ओके. बघा हा बाण असा आरशाकडे चाललाय, हा पण आरशाकडे जाऊ द्या. ओके. हा हाफ सर्कल इकडून आहे, हा हाफ सर्कल इकडून आहे. हा कुठे आहे रे? राईट साइडला आहे. मग हा पण काय जाईल? बरोबर आहे. बरोबर आहे का चुकलं? बरोबर आहे. हा लेफ्ट साइडला आहे, हा राईट साइडला आहे. मिरर इमेज मध्ये काय होतं बघा, लेफ्ट साइड राईट होती, राईट साइड लेफ्ट होती. एवढाच फरक आहे. ओके. नेक्स्ट वन. आन्सर दिलं नाही होय. ओके ओके ओके. हा आन्सर नंबर कोणते आहेत? सॉरी या ह्यातला आन्सर कोणते? आन्सर द्यायचं राहील बघा आपलं. ह्यातला आन्सर कोणता आहे? बी इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट. हा आला बघा प्रश्न. मी सांगितलं हे अॅनालॉगी मध्ये काय बघायचं? को रिलेशन बघायचं त्यांचं. काय रिलेशन आहे पहिल्या आणि दुसऱ्या फिगर मध्ये? काय झालेलं आहे बघा. आता ते असं झालंय बघा. एक तर क्लॉकवाईज झालं असेल किंवा अँटी क्लॉकवाईज, दोन्ही डिरेक्शन बघायचं. आता हे कसं झालंय बघा, 90 डिग्री इकडे फिरले बघा. म्हणजे कोणतं एक क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? अँटी क्लॉकवाईज असं झालंय बघा. अँटी क्लॉकवाईज असं. मग ह्याला पण अँटी क्लॉकवाईज करा बरं. ह्याला पण अँटी क्लॉकवाईज करा बरं. कोणतं येईल ऑप्शन? येस यू. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ओके. ऑप्शन नंबर बी तर येणारच नाही. ऑप्शन नंबर सी अजिबातच नाही. आपलं कन्फ्युज कशात आहे? ह्यात दोन्हीत. मग हे बघितलं हे क्लॉकवाईज आहे बघा. हे कसं आहे? क्लॉकवाईज आहे. हे कसं आहे? अँटी क्लॉक. आता तो म्हणतो वॉटर रिफ्लेक्शन नाही बाळा. हा थर्ड फिगरचं. ओके. नेक्स्ट. आपण 30 इमेज घेऊया बघा. 30 इमेज घेऊया. परत मॅथचं चालू करू आपण. आता हे सगळ्यात सोपं वाटलं बघा. अगदी दुसऱ्या मुलाला सुटेल बघा. हे काय केलेले आहेत? ह्यात रिलेशन काय दिलेलं आहे? हे फक्त काय केलेलं आहे? एक्सपांड केलेलं आहे बघा. तसं हे पण एक्सपांड करा. हे जे मल्टिप्लिकेशन चिन्ह दिले ह्यात जे मल्टिप्लिकेशनचे चिन्ह दिलेलं आहे ते काय करा तुम्ही बघा. हे फक्त एक्सपांड केले असं बघा. तसं हे पण एक्सपांड केलं असं होईल बघा. ओके. मग असं कुठे आहे बघा बरं. ऑप्शन नंबर बी. हे तर येणारच नाही. हे तर अजिबातच नाही. हे दोघांपैकी शक्यता वाटते. आता इथं काय आहे? इथं मल्टिप्लिकेशन आहे बघा आणि इथं मात्र ऍडिशनचं चिन्ह आहे. ह्या दोघात कन्फ्युज होते बघा. इथं आहे मल्टिप्लिकेशन आणि इथं आहे ऍडिशन. आपलं इथे ऍडिशन आलेलं आहे म्हणून ऍडिशनचं हे चिन्ह बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी. कुणी दिलंय बघू आन्सर? समर्थ. यस करेक्ट. कृष्णा, भागवत, जान्हवी. ओके. नेक्स्ट. हा हे एक फिगर मला आवडली बघा चांगली. ह्यात थोडं आपल्याला डोकं लावावं लागतं, थोडा बुद्धी लावावं लागते बघा त्यात आपल्याला, तरच ते आपलं काय होते? बरोबर येते. काय रिलेशन झाले बघा. ट्रायंगल मोठा झालाय. ट्रायंगल काय झालेला आहे? मोठा झालेला आहे. आणि ह्याची पोझिशन काय दिलेली आहे? मल्टिप्लिकेशनची वर गेलेली आहे. हो का. ट्रायंगल मोठा झाला, हे मल्टिप्लिकेशन खालचं चिन्ह वर गेलं आणि रेग जी लाईन जी मोठी होती ती एकदम छोटी झाली बघा. मग ह्यात आपल्याला काय करता येईल? हो का. हे असे, हे असे. मग काय होईल? मोठं सर्कल. ओके राईट. सर्कल मोठं झालं. ओके. नेक्स्ट काय होईल? हे प्लस चिन्ह
अप साइडला जाईल. ओके. आणि हा जो रेक्टँगल आहे तो खालची डाऊन साइडला जाईल. ओके. मग आपला हा ऑप्शन नंबर कोणता येईल? डी इज द करेक्ट आन्सर. जान्हवी व्हेरी गुड. प्रसाद पंडित व्हेरी गुड. त्यांनी राईट आन्सर दिलेले आहेत. आता आपली लास्ट फिगर आहे बघा. आता ह्यात काय आलेले बघा. ह्यात दोन रिलेशन आलेले बघा. एक तर पोझिशन बी चेंज झालेली आहे आणि दुसरं त्याचं काय दिलेलं आहे, वॉटर इमेज बी झालेली आहे बघा. हे नाव आहे बघा, नाव, पाण्यातली नाव, त्याची वॉटर इमेज आलेली आहे बघा. ओके. तसं आता ह्या ट्रायंगलची आपल्याला वॉटर इमेज करावं लागेल. ट्रायंगलची वॉटर इमेज करावं लागेल. हा ट्रायंगल आहे बघा असा. ओके. काळजीपूर्वक करू आपण. आता पहिल्या ट्रायंगलची वॉटर इमेज करा. ही ट्रायंगलची वॉटर इमेज दिलेली आहे. ओके. आता पोझिशन काय चेंज झाली आहे ती बघू आपण. पोझिशन मध्ये काय दिलेलं आहे, वरचे जे आहेत ते खाली गेलेले आहेत आणि खालचे अजून बघा. वरचं काय आहे, हे सर्कल इथं आलेलं आहे. ओके. आणि खालचे बाहेर गेलेले बघा. बरोबर आहे का? काय चुकलं माझं? इट इज राईट और रॉंग? देन टेल मी विच ऑप्शन. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट. आता आपण 30 फिगर घेतलेले आहेत. आपल्याला किती टाइम लागला 30 फिगर घ्यायला? 26 मिनिटं लागेल. तर आपल्याला थोडा वेळ जास्त लागेल. आपण एक्सप्रेशन करू आपण. आपल्याला एवढा वेळ लागला नाही पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवलं एक्झाम्पल त्यावेळेस एवढा वेळ लागलेला नाही. आपण काय केलं, प्रत्येक फिगरचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आता नेक्स्ट आपण काय करू, मॅथचं घेऊया बघा. मॅथ्स. हा आलं, मॅथच आलं. बरं झालं आपलं संपलं. बरोबर. ओके. इफ 23,200 divided by 145 is equal to 160, then 23.2 divided by 1.45 is equal to dash dash dash. आता एकच मी ऑप्शन तुम्हाला समजून देतो. एकच मी समजून देतो बघा. तुम्ही काय करा, काळजीपूर्वक बघा कसं समजून सांगतो बघा. ह्यात काय आपल्याला डिवाइड करायचं नाही किंवा काय करायचं नाही किंवा काय करायचं नाही. सगळं आन्सर इथेच असतं आपलं. फक्त तुम्ही लक्ष द्यायचं. आता बघा कसं लिहितो बघा मी. आपल्याला काय दिलेलं आहे, हे दिलेलं आहे बघा. डिवायडेड बाय इज इक्वल टू 160 हे दिलेलं आहे बघा. आपल्याला हे दिलेलं आहे बघा. आणि आपल्याला काय विचारले, त्यात परत त्यांनी काय केले, डेसिमल लावून गेले बघा. डेसिमल किंवा आपण त्याला पॉईंट म्हणतो बघा. काय दिलेलं आहे, डेसिमल डिवायडेड बाय व्हॉट. तर ह्याचं आन्सर जे येणार आहे, ह्याचं आन्सर, ह्याचं जे आन्सर येणार आहे ते ह्याच्या जवळपास येणार आहे. फक्त आपल्याला तिथे डेसिमल लावायचा आहे किंवा पॉईंट लावायचा. आता पॉईंट लावायचं कसं तुम्हाला शिकवलं ते मला माहित नाही, पण मी जसं शिकवलं तिथंच तुम्हाला सांगतो बघा. पॉईंट लावण्याची एकदम सोपी पद्धत आहे बघा. कसे लावायची बघा. ओके. आता मी काय करतो, हे माझ्या पद्धतीने मांडतो. तुम्ही लिहू नका, फक्त फळ्याकडे बघा. एक एक्झाम्पल तुम्हाला समजलं ना, बाकी किती बी एक्झाम्पल तुम्हाला समजतील. लक्ष द्या. आता डिवायडेड बाय 1. हे डिवाइडच असतं बरं. अपॉन म्हणजे डिवाइडच असतं. ओके. आता आमची जी पद्धती आहे तुम्हाला सांगतो बघा. आम्ही काय करतो, आम्ही ह्यांचे बहु गोळा करतो. बहु करतात ना, ह्यांचे काय करतो आम्ही, बहु गोळा करतो बघा. कसे करतो, हे काय नंबर दिसतो तुम्हाला, 23.2. सपोज त्या डेसिमल नाही, देर इज नो डेसिमल, मग काय नंबर येईल, 200. ओके. लिहून घ्या ऍज इट इज. तिथं काय नंबर दिसतो, 1.45. त्यातला बी डेसिमल नाही असं समजा. ऍज इट इज नंबर लिहा. किती आला, 100. आता गंमत पुढची बघा. खरं आता गंमत पुढची समजून घ्या काय सांगते.
ऍज इट नंबर लिहिले आपण. आता खाली किती पॉईंट आहेत रे? डेसिमलच्या पुढे किती संख्या आहेत? 2 डिजिट आहे. म्हणून तो जे 2 भाऊ वर आणायचे, 1 भाऊ 2 भाऊ, आणि खालच्या वरच्या किती आहेत? एकच आहे. मग त्याचा एकच भाऊ आणायचा. आणला. काय केलं? खालच्याचे डेसिमल मोजले, तेवढे भाऊ वर लिहिले. वरचे डेसिमल मोजले, तेवढे भाऊ आपण खाली लिहिले. आता आपलं आन्सर येतं बघा. खरं तर आन्सर आपल्याला माहिती आलंय. किती आलंय? किती आलेलं आहे? किती? हजर. ह्याला आता डिवाइड जाणार नाही बघा. ह्याला आपण काय करूया, हे 2 भाऊ इथं आले, डिवायडेड बाय 10 इंटू 145. आता मात्र आपल्याला सापडते बघा. हनी ह्याला डिवाइड जातो बघा, वरच घातलेला आहे. घातलेला आहे की नाही? $160 डिवायडेड बाय 10 आलं का? मग ह्या 10 ला 10, हे 10 ला हे 10 गेले. आन्सर किती आलं? 60. कळलं? हे एकदम इझी पद्धत आहे बघा. की पॉइंट आले की मुलं काय करतात? घाबरतात. सपोज आपण त्याला दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. समजा हे थोडं बाजूला ठेवूया आपण. मी माझं एक्झाम्पल घेतो बघा. आता 0.04 इंटू 0.4 इंटू 0.4. ओके, लक्ष द्या. 0.08 इंटू 0.02. एवढे पॉईंट बैली आपल्या चक्र यायला लागते बघा. अयो किती मोठे पॉईंट आहेत. काही घाबरायचं नाही. काय करायचं? हे किती दिसते तुम्हाला? ऍज इट इज 4 लिहून घ्या. इंटू हे किती दिसते तुम्हाला? ऍज इट इज 4 लिहून घ्या. ओके. हे किती दिसते तुम्हाला? 40. ओके, ऍज इट इज 40 लिहून घ्या. झालं. हे किती दिसते तुम्हाला? ऍज इट इज 8 लिहून घ्या. हे किती दिसते तुम्हाला? 2. ऍज इट लिहून घ्या. आता गंमत आपल्याला पुढची. खालचे भाऊ वर लिहायचे, वरचे भाऊ अगोदर कुठले लिहू सांगा? वरची लिहू का खालची लिहू? तुम्ही सांगा. वरची लिहू का खालची लिहू? शौर्य कुठले लिहू? वरचे. मग खालचे आपल्याला मोजावे लागतील. 1 2 3. खालचे किती? 1 2 3. मग 3 वर लिहावं लागेल. 1 2 3. आता वरचे मोजू. 1 2 3 4 5. ओके, काय घाबरू नका. 1 2 3 4 5. ह्या भावाची भांडणं लागणार आहेत. आपलं काय भांडायचं कारण नाही. ह्यांची भांडणं लागणार आहेत. ओके, आपण काय करूया? अगोदर करूया. 8 1 चा 8, 8 5 चा ओके, 2 1 चा 2. हजर करून घ्या. किती आलं? 2 इंटू 4 8. 8 इंटू 5 40. ओके, डिवायडेड बाय. आता हंच कट करूया, भांडणं लावूया. तुला एक, मला एक, तुला एक, मला एक, तुला एक, मला एक. ओके, किती राहिलं खाली? परत ह्या दोघांची भांडण लागली. तुझा एक गेला, माझा एक गेला. आन्सर किती आलं? कोण सांगते आता? 4/10 चा आन्सर. इट इज अ व्हेरी इझी. येस यू. 16 डेसिमल मध्ये सांगायचं. डेसिमल. हा 0.4. 16 तुम्ही कुठलं सांगितलं रे? मगाच राहिलं काय आपलं? हा अगोदर लिहिलेलं आहे ना. तरी मला 16 कुठलं आलंय? ते अगोदर लिहिलेलं रे. ओके, 0.4. आपल्याला काय कसं वाटलं पहिल्यांदा? अयो हे कवा करायचं, आता काय खरं नाही. पण आपण काय केलं? त्यांचे बहु गोळा केले आणि त्यांच्यातच भांडायला लावले. भांडा, आम्ही कधी सोडून काम होत. हे जर तुम्ही गुन्हागार करत बसले तर मग मात्र लय अवघड आहे. त्यातच सगळा तुमचा वेळ. तुम्हाला फक्त ओनली 1 मिनिट एक्झाम्पल सोडवायला. मॅथचं एक एक्झाम्पल सोडवायला 1 मिनिट आहे. आणि एका मिनिटात तुमच्या 2 फिगर झाल्या पाहिजेत, असं कॅल्क्युलेशन आहे. ओके, म्हणून हे जरा ज्यादा एक्सप्लेन केलं बघा मी. नेक्स्ट घेऊया आपण. हा, हे काल आपल्याला सरांनी सांगितलं होतं बघा. गणिताच्या सरांचा एक नियम असतो बघा, आहे ना.
पॉइंटच्या खाली पॉइंट आले पाहिजेत. सॉल्व्ह करा बरं सगळेजण. मला तुम्ही हे गणित सॉल्व्ह करा तुमच्या वहीत. मी सगळ्यांचं चेक करणार आहे. हा मग सॉल्व्ह करू बरं. आता मला बघू दे बरं तू कसं सॉल्व्ह करतो. मला बघायचं तुम्ही. तुम्हाला गणिताच्या सरांनी जे सांगितलेलं आहे पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायची तुम्ही लिहिता का मला बघायचंय. मी ऑनलाईन बी बघणार आहे कोण कोण करतंय. कोण कोण करतंय. हा रुपेश सॉरी समर्थनी बरोबर आन्सर दिलेला आहे. पराश्रम काहीतरी नाव आहे बघा. त्या मुलांनी करेक्ट आन्सर आहे. मला हे वहीत सॉल्व्ह करून दाखवायचं. एका खाली एक मांडून पॉइंटच्या खाली पॉइंट मांडून. हे आपल्याला बघताना डेंजर वाटते बघा. पॉइंट आली की आपल्या पोटात थोडा गोळा येतो बघा. त्याला घाबरायचं नाही. उलट्या पॉइंटच्या पोटात आपण गोळा आणायचा. कुणा कुणा सॉल्व्ह झालं हँड रेज करा. ऑनलाईन कुणी कुणी आन्सर दिलेला आहे. प्रणवने आन्सर दिलेला आहे. प्रणव. नेक्स्ट वन शौर्य. कोणता आन्सर आहे. ऑप्शन नंबर डी म्हणतोय बघा. प्रणव आय थिंक तुझं चुकलं का. ऑप्शन नंबर सी आहे का डी आहे. डी. प्रणव परत बी म्हणतोय बघा. समथिंग रॉंग. नाउ लुक ॲट द ब्लॅकबोर्ड केअरफुली. ऑल ऑफ द स्टुडंट लुक ॲट द ब्लॅकबोर्ड फुली. वी ऑल सॉल्व दॅट आन्सर केअरफुली. ओके. पहिलं काय 7.7. ओके. दुसरं काय 7.77. तिसरं काय 7.7777. 7.777. जिथं नाही तिथं आपले बहु उभा करायचे. 0 नी काय इथे बी एक उभा करू. ओके. आता मात्र करायचं. बघ प्रणव तुझं थोडं चुकलं होतं. हा लक्ष द्या. आता कसं आहे असंच म्हणलं तुम्ही. मग सांगा आता इथे किती आली आन्सर. इथं कॅरी 1 करायचा. हा इथं 22 कॅरी 1 करायचा. सॉरी कॅरी 2. हा 13 ला 0 कॅरी 3 पॉइंटच्या खाली आपला पॉइंट म्हणून टाकायचा. ओके. नेक्स्ट 31 बघा. हे असं आन्सर कुठं दिसतंय बघा बरं. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. ओके. नेक्स्ट द प्रोडक्ट ऑफ 2 डेसिमल. प्रोडक्ट म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय प्रोडक्ट. मल्टिप्लिकेशन. दोन प्रोडक्टचा द प्रोडक्ट ऑफ 2 डेसिमल. 2 डेसिमलचा प्रोडक्ट एवढा दिलेला आहे आपला. इफ 1 डेसिमल इज 4.13 व्हॉट इज द अदर डेसिमल. बघा आता आपल्याला एक डेसिमल लिहिलाय बघा 4. बघा आता 4.13 इंटू एखादा प्रोडक्ट दिलाय कोणता आपल्याला माहित नाही. तो नंबर माहित नाही त्याला आपण एक्स मानू. आणि दुसरा दिलाय बघा त्याचा आन्सर दिलेला आहे बघा. मग आपल्याला हा दुसरा डेसिमल काढायचा आहे. कसा काढणार ही पद्धत माहिती का तुम्हाला कशी काढायची. दोन संख्येचा गुणाकार दिला. सपोज 3 गुणुले 2 बरोबर किती आलं. 3 into 2 6. पण मी जर असलं म्हणलं 3 into is equal to the 15. then what is 5. हनी काय करायचं. हनी डिव्हिजन करायची. तसं हनी ह्याला काय करायचं डिवाइड करायचं. केलं का डिवाइड. किती आला आन्सर. केलं का डिवाइड. यस एनीवन. प्रणवचा आन्सर आलेला आहे. अजून कुणाचा आलेला आहे. हा 5.02.
02. Okay. Is the correct or not? We don't know. Now we solve. Is the answer correct or not? We don't know. Anyone can solve? Anyone can solve this example? Who solved? Raise your hand. Yes, tell me what is the answer. Option number D. How you solve? कसं solve केलं तू सांग मला. केलं divide. Come here. Right here. How you divide? I want to know. Okay, हाँ. Divide. 1 minute. Okay, हाँ. असं का होतं रे? Okay. Divide. Yes, very good. Now, this is clever girl. Clap for that girl. She is very clever. I want to know what is the wrong. Now, look at the blackboard. I will teach you. Okay. आपल्याला काय करायचं होतं? क्वेश्चन डिवाइड करायचं होतं 4.13. पहिले आपले पॉइंट काढून टाकायचे. तिला ताप दिली आपल्याला. काढून टाकू आपण. नंबर किती आला? डिवायडेड बाय 413. मग आता ह्यांची बहु आणायची आपल्याला. खाली किती पॉइंट आहेत? किती डिजिट आहेत? 2. ते वर पाठवायचे. ओके. आणि वर किती डिजिट आहेत? 4. ते खाली पाठवायचे. आता करा म्हणायचं भांडण तुम्ही. आम्ही आमचा डिवाइड इकडे करतो बघा. आता हा डिवाइड करताना थोडं काळजीपूर्वक करावं लागतं बघा. आता नीट लक्ष घ्या. इथं किती डिजिट दिसतो तुम्हाला? 20. आणि इथं पहिला डिजिट किती दिसतो? 4. मग 4च्या पाड्यात 20 आहे का? 5 वेळेस आहे. मग डायरेक्ट करायचं 413 into 5 करायचं. 5 3 चा 15 कॅरी 1 आला. 5 1 चा 5 6 आलं. 5 20 आलं बघा. त्याच्या जवळपास आलं. मग डिवाइड पहिल्यांदा 5 चा बसला. तुम्ही ती पॉईंटचं परत बघा. पॉईंटचं परत आपल्याला करायचं. किती आलं? हे डिवाइड महत्वाचं आहे. मायनस करा. 13 मधनं 5 गेले. 8 राहिले. इकडे तर 6 0 0 0. हे घ्या. आता हिथला डिजिट बघा. 4 आहे. हिथला किती? 8 आहे. म्हणजे 4 2 चा म्हणजे इथं 2 असलं बघा 100%. 4 1 3 चा 2. 6 2 राईट आलं बघा. किती आलं? हा म्हणा इथे डिवाइड 0 द्यावं लागले का? एकदम आपण सगळेच खाली घेतली आहे ना. 1 मिनिट. इथे किती उरलं आपलं? 8. ते किती उरलं आपलं? 8 उरलं. मग 1 कॅरी करा खाली. केलं किती झालं? 82. ह्याच्या टेबल मध्ये 82 नसलच. मग आपण काय करा? 0 डिवाइड केला 82. मग परत हाला खाली घ्या ऍज इट इज. मग आता बघा डिवाइड बसला बघा बरोबर. कितीचा बसला? 2 चा. 0 0. ह्याचं आन्सर काय आलं? डिवायडेड बाय. आता ह्यांची भांडणं. तुझं गेलं माझं गेलं. तुझं गेलं माझं गेलं. डिवायडेड काय राहिलं? 100. ओके. आता ह्याचं डेसिमल मध्ये मला कोण सांगल? सगळं आलं पाहिजे डेसिमल. डेसिमल मध्ये कोण सांगेल ह्याचा आन्सर? यस यू. हा व्हेरी गुड. 5.02.
डेसिमलच्या पुढे 2 आहेत बघा, म्हणून इथं 100. ओके, तर कोणता आन्सर आहे? हे असं सॉल्व्ह केलं का तू? मग कसं काय आन्सर सांगितलं मला? ओके, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. आता हे आपलं परत मागे आलं बघा, भांडणाचं गणित. हे काय दिलेलं आहे आपल्याला? परत एकदा सांगतो अजून समजून. हे डेसिमलचे गणित कसे असतात? 4.75 इंटू इज इक्वल टू द, हे एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात आहे का? किती नंबरला आहे बघा बरं. हे चुकल्यासारखं वाटतंय बघा, इथे कुठेतरी पॉईंट आला असेल, आहे ना? कुठं पॉईंट आलेला आहे? 3च्या पुढे आला असेल बघा. आता मी ती कसं हुडकलं, मी कसं बघितलं की इथं 1 2 3 डिजिट आहेत, इथं 3 डिजिट पुढे पॉईंट दिसत ना मला, हो का? दिसतंय का? नाही, म्हणजे हे टायपिंग मध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे. हे असं आलेलं आहे. देन आपल्याला हे करायचं बघा, 0.7 इज इक्वल टू, ह्याचा आन्सर अप्रॉक्सिमेटली ह्याच्या जवळपास येणार आहे बघा. ह्याचा आन्सर अप्रॉक्सिमेटली ह्याच्या जवळपास येणार आहे. कोणता आन्सर असू शकेल सांगा? कोणता असेल? मग आपल्या मगासारखं आपल्याला काय करायचंय? पॉईंट काढून टाकायचे. काढले, इथं मात्र एक पॉईंट ठेवला बघा, ह्याचेच पॉईंट काढलेले आहेत. किती पॉईंट काढलेले आहेत? 1 2. आता इथे किती पॉईंट आहेत? 1 2 3. 3 डिजिट पुढे इथे किती पॉईंट आहेत? म्हणजे 1 डिजिट पुढे येईल, म्हणजे कुठे येईल सांगा बरं? 5. येस. गुणाकार केला नाही, काय लावलं? फक्त आपल्याला डोकं दिले, फक्त केस वाढवायला नाही दिलं. त्याच्या आतमध्ये काहीतरी मोठं भरलेलं आहे बघा, त्याचा वापर करायचा. तर आपण जर गुणाकार करत बसलो की झालं आपलं तिथे टाइम काळ वाढला म्हणायचं, मग सगळा वेळ आपला तिथेच गेलेला आहे. फक्त पॉईंट बघितले, इथे किती डिजिट आहेत? 1 2 3. 3 डिजिट आले. इथे किती डिजिट आहेत? 1 डिजिट. 1 डिजिट आले, म्हणजे आपल्याला आन्सर आलेला आहे. हे मुद्दामून मुलांना चुकावं. पॉईंट दिले की मुलांच्या पोटात गोळा येतो बघा, त्या पॉईंटच्या पोटात आपण गोळा आणायचा. कसे त्यांचे बहुउभा करून. परत तसंच आहे बघा, हे बी एक्झाम्पल तसंच आहे बघा. इथं बी काहीतरी चुकलंय बघा एक्झाम्पल मध्ये. मला सांगा बरं तुमच्या पुस्तकातलं एक्झाम्पल. 4853.3 डिवायडेड बाय 33. करेक्ट आहे का? 3.3 आहे. ओके, किती सांगा आन्सर? 1471. पॉईंट आहेत का कुठं? पॉईंट नाहीत कुठं? असं होणार नाही रे, कुठेतरी पॉईंट असेल. नो. ओके ओके, चला. आणि इथं मात्र ही असेल बघा, डिवाइड असेल इथं. इथं डिवाइड असेल बघा. हे असं कसं काय आलं? इथं डिवाइड पाहिजे, प्रिंटिंग मिस्टेक. ओके, आपण सॉल्व्ह करू, काय अडचण नाही. ह्याचा आन्सर हे आलेलं आहे बघा. तर त्याचा आन्सर काय येईल बघू आपण. तर ते एक्झाम्पल लिहितो आम्ही. 4543 डिवाइडचं खाली टाकतो. डिवाइडचं हे 33 आहे ना, बरोबर आहे? हे 33 खाली टाकतो. आता आपल्याला ह्याचा आन्सर माहिती हे येते बघा, पण इथं पॉईंट येत आहेत बघा, पॉईंट. मग पॉईंटचे आपण काय करूया? भांडणं लागलीत. आता वरचे पॉईंट आहेत, खाली पॉईंट येत नाहीत. नसले काय करायचं आपल्याला? ऍज इट इज आय असं लिहूया, इंटू 33. आता वरचे पॉईंट काढायचे तर आपण बहु जोडतो, वरचे बहु कुठे जोडतो? खाली जोडून द्या. किती जोडू सांगा? 3. ओके, राईट. 3 म्हणजे 1000 म्हणा. ओके, आता हा डिवाइड केला आपण, खटॅक आलं बघा आन्सर. फक्त हाला काय करायचं आपल्याला? आता मॉडिफाय करायची थोडं. 1 2 3. ओके, आता बघ इथं डेसिमल जोडायचं आहे बघा. किती डिजिट आहेत? 1 2 3. 3 डिजिट डेसिमल अलीकडील, म्हणजे कुठे येईल? शौर्य, ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. म्हणजे तुम्हाला सांगायला पाहिजे होतं 1.471 हे आन्सर आलेलं आहे, आणि आपला ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. कळलं? हे भावाचं आवडलं का तुम्हाला भांडणं? का नाही आवडले? आता हे ह्याला म्हणायचं रायटिंग एक्झाम्पल आहे बघा.
राम बॉट अ बुक फॉर 170.5 रुपीज आहे बघा, रुपीज आहे बघा, रुपीज लिहायचं. सम मेडिसिन्स फॉर रुपीज 248.25 अँड घेव रुपीज 500 नोट टू द शॉपकीपर. म्हणजे रामने काय केलं, बुक घेतलं आणि मेडिसिन घेतलं, त्याचे पैसे घेतले आणि दुकानदाराला 500 रुपये दिले. तर मग किती पैसे राहतील? हे आता 34 एक्झाम्पल आहे, सर्वांनी सॉल्व्ह करायचं. मी ऑनलाईन बघतो कोण कोण करते सॉल्व्ह, कोण कोण सॉल्व्ह करते बघू. हे कळलं का तुम्हाला? सपोज आता मी गेलो दुकानात, 5 रुपयाचा पेन घेतला, 2 रुपयाची पेन्सिल घेतली आणि 10 रुपये दिली दुकानदाराला, तर तिने मला किती रुपये परत द्यायला पाहिजेत? कसं केलं तसंच आहे बघा. हे फक्त डिजिट थोडे पॉइंट मध्ये आहेत बघा. केलं का? कुणी कुणी केलं बघू द्या बघा. विशाल, रिया, परशुराम, रुपेश, जान्हवी यांचं झालेलं आहे ऑनलाईन मुलांचं. ऑफलाईन काय काय करते बघू द्या मला. कोण कोण? 6 मुलांचं आत्ताशिक झालेलं आहे. काही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे, काही एक्झाम्पल मी सॉल्व्ह करणार, आपण सगळे मिळून सोडू. हे 10 मुलं झाले बघा. सांग दीदी कोणता आन्सर आहे? ऑप्शन नंबर डी. बरोबर आहे का रे? आता कसं केलं आपण सोडू. हा काय काय चुकलं असेल आपण सोडू. बघ शौर्य इकडे बघ, काय केलं त्यांनी. तू दुकानात गेला आणि तुला काय केलं, 178 रुपये आणि वर 50 पैशाचं पुस्तक घेतलं. ओके. दुसरं काय घेतलं? मेडिसिन घेतलं, म्हणजे औषध घेतले. किती रुपयाचे? 248 आणि वरती 25. एवढे पैसे खर्च केले म्हणजे त्याची काय करावं लागेल आपल्याला? प्लस करावं लागेल. म्हणजे प्लस करा. 5 ला 5, 7 ला 7, पॉइंटला पॉइंट, 60 कॅरी 1 आले, 12 कॅरी 1 आले. एवढे पैसे काय केले तू? खर्च केले किंवा स्पेंड केले. दुकानदाराला किती रुपये दिले तू? 500 रुपये दिले. आता मला सांगा बरं, 500चा पॉइंट कुठे आहे? 500ला बी पॉइंट आहे. कुठे आहे तो? लपलेला आहे बघा, त्याला हुडकून काढा. कुठे आहे तो? कुठे आहे? हा हो का, इथे बघा. त्याच्या पुढे काय डिजिट नसल्यामुळे आपण लिहिलं नाही. त्यातनं हे मायनस करायचंय बघा. 426 पॉइंट. आता पॉइंटच्या पुढे काहीच नाहीत. उघडा आपलं पोत, काढा त्यातनं भाऊ. 1 भाऊ 2 भाऊ. आपल्या मध्ये आले ते 2 भाऊ, नाहीतर आपल्याला वजाबाकी करता आली नसती. ओके. 5 येस, 2 येस, पॉइंटला पॉइंट, 3 येस, 7 येस, 0 येस. हे आन्सर आहे बघा. ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे बघ तुझं. ओके, कळलं? नेक्स्ट वन. द डेसिमल इक्विव्हॅलंट टू द. ह्यांचं प्लस करायचं, डेसिमल काढायचा. डेसिमल काढताना तुमचा जो वरचा जो छेद असतो तुम्ही काय म्हणता? डिनॉमिनेटर म्हणता, है ना. वरच्याला न्यूमरेटर म्हणता आणि खालच्याला काय म्हणता? डिनॉमिनेटर. तो 100 पाहिजे बघा. मग बघा आपण हे एक्झाम्पल आपण काय करूया? सॉल्व्ह करूया. काय दिले आपल्याला? 3/4 प्लस 4/5 प्लस 8/25. सगळ्यांचा डेसिमल हा काय करायचा? सॉरी, सगळ्यांचा डिनॉमिनेटर हा 100 करायचा बघा. कारण आपल्याला कशामध्ये विचारले? ते डेसिमल मध्ये विचारले. मग आता मला सांगा बरं, ही किती आहे? 4. जा डेसिमल 100 करायला काय करावं लागेल? कितीने करावं लागेल? मग वरी खाली 25 ने केलं की वरी बी 25 ने करा. ओके. हा डेसिमल किती? 5. लक्ष द्या, इकडे लिहून देऊ नका. डोंट राईट, जस्ट अंडरस्टँड. अगोदर समजून घ्या मग राईट करा. हा डिनॉमिनेटर किती आहे? 5. ओके. तर आपल्याला 100 करायचं आहे. मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? ह्याला 20 ने केले की वरचं मध्ये मला बी दे की रे, तू एकटाच खातो काय? आपल्या भावाचं कसं असतो, तुला दिलं मला नाही दिलं. तसं हे 2 भाऊ आहेत बघा, बहीण भाऊ. भाऊ नाही, बहीण भाऊ आहे.
वरची बहीण आहे, खालचा भाऊ आहे. खालचं जे पाहिजे त्यालाच वरच्याला पाहिजे बघा, आणि वरच्याला जे पाहिजे ते खालच्याला पाहिजे बघा. आता हा डिनोमिनेटर किती आहे? 25. तर किती करायचं आपल्याला? 100. म्हणजे काय करावं लागेल? मल्टीबाय बाय 4, मल्टीबाय 4. आता सगळ्याचा डिनोमिनेटर मी एकत्र मांडतो बघा. 100 झाला. म्हणजे किती आलं? 25 3 75 प्लस म्हणजे किती आलं? 20 into 4 80. येस. नेक्स्ट 32. व्हेरी गुड. आणि आता फक्त ऍडिशन करायची. तुम्हाला आडवी ऍडिशन येते का उभी मांडावं लागती? अशी येते ना ऍडिशन? हा काय युनिट प्लेस बघायचे. 5 2 7 युनिट प्लेस टाकायचा. 7 8 15 15 and 3 18 डिवायडेड बाय 100. आता ह्याचं डेसिमल कुठे आहे बघा बरं. ह्यात आन्सर आहे पण तुम्हाला सापडत नाही. ह्यात आन्सर आहे. कोणता आन्सर आहे? ही सॉल्व्ह करा बरं. ही सॉल्व्ह केली आन्सर सापडते. हा हे ऑप्शन नको सांग मला, ह्याचा आन्सर सांग, मग तुला ऑप्शन सांगतो मी. हॅट तालिया बजाओ बच्चे के लिए. बहुत बढिया आन्सर दिया. आता हे आन्सर ह्यात कुठेतरी दिसतंय बघा. आहे, मला सापडले. ऑप्शन नंबर पॉइंटच्या पुढे किती पण झिरो जोडा, किती पण जोडा, जोडत जोडत पुढे जावा, काही फरक पडत नाही. ओके, डू यू अंडरस्टँड इट? नाउ नेक्स्ट क्वेश्चन. हे आलं बघा परत भावाचं गणित. हे भावाची गणित लय टाकले बघा. आज करूया सॉल्व आपण. बघा, ज्याला समजलं असेल त्यांनी अजून एकदा समजून घ्या, मी तुम्हाला अजून चांगलं जमल. बघा, 3.65 into is equal to 825. बघा इथे किती डिजिट आलेले आहेत? 1 2 3. पॉइंटच्या पुढचे डिजिट मोडायचे. किती आलेत? 1 2 3. इथे बी 3 डिजिट आले बघा. 1 2 3. तसं हे करायचं आता बघा. 365 into 05. ह्याचा आन्सर हेच आले बघा. फक्त त्या डिजिट लावायचे बघा. पॉइंटच्या पुढे किती डिजिट आहेत? पॉइंटच्या पुढे किती डिजिट आहेत? 1. मग इथं 1 येईल. झालं. पुन्हा पुन्हा झालं. एकदा स्वतःला शाबास किती? शाबास शाबास म्हणा. आवाज आला नाही मला. ऑनलाईनचे मुलं. हा बरोबर. आता विहान, विहान, रिया, विशाल आणि सुजित आणि जान्हवी. ओके, नेक्स्ट वन. हा, हे गणित परीक्षेत आले बघा 2014 साली. हे गणित परीक्षेत आलेले बघा 2014 साली. आणि हे वाटतं तेवढं सोपं गणित नाही बरं, हे मी तुम्हाला सांगतो. दिसायला बारकं दिसते पण त्याच्यातली मोठी गंमत आहे बघा. मग ही तुम्ही सॉल्व्ह करता का मी करू? ओके, करा, तुम्ही करा. नाही चुकलं तर मग मी आहे तुमच्या बरोबर सॉल्व्ह करा. ऑनलाईन मुलं तुम्ही बी सॉल्व्ह करा. तुम्हाला 5 मिनिटं वेळ देतो बघा मी सॉल्व्ह करायला. बघू कोण कोण. यस, अनुज करेक्ट आन्सर आहे. प्रसाद, भक्ती करेक्ट आन्सर आहे. जान्हवी तुझं सुद्धा आन्सर एकदम करेक्ट आलेला आहे. आता हे तुम्ही सॉल्व्ह करा बघा. हे कसं आहे? दिसायला छोट पण गंमत लय मोठं करते. आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, नाव मोठं कसं हे गणित आहे बघा. दिसायला छोटं दिसतंय पण लय गंमत करते. ऑनलाईन रिस्पॉन्स आलेला आहे आपल्याला. यस, जान्हवी करेक्ट आहे. अनुज करेक्ट आहे. प्रसाद, भक्ती आणि कार्तिक या सगळ्यांचे आन्सर बरोबर आलेले आहेत. हे तुम्ही सॉल्व्ह करा. ठोकू नका गणित. प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आकृतीसारखं काम नाही, तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे. म्हणून मॅथ्सला थोडा जास्त वेळ लागेल तुम्हाला सॉल्व्ह करायला. मधी प्लसचं चिन्ह आहे बरं, ते बी लक्षात ठेवा. मधी काय आहे? प्लस आहे. मधी प्लसचं चिन्ह आहे.
सोडवलं का कुणी? बघू किती जण सोडवली. ऑनलाईन कुणी कुणी सोडवले बघू द्या. ओके ओके. कसं सोडवलं बाळा? मी एका मुलीला समोर बोलवलं होतं मी, आहे ना. आता ऑनलाईन मुलं मी ओढून घेऊ का मोबाईल मधनं? ये रे बाळा तू सोडव असं म्हणता येईल का मला? नाही येणार, आहे ना. त्यामुळे मी सोडवायचं, सॉल्व्ह करायचं, प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. आणि जिथं समजलं तिथं लगेच मला विचार, सर हे आम्हाला समजलं नाही, एक्सप्लेन करा. अजून एक्सप्लेन करतो. केलं का सॉल्व्ह? कापून करायचं, करू आपण. चला, वेळ नको घालवायला. आता सगळ्यांनी वही पेन खाली ठेवा आणि ह्याच्याकडे बघा, ज्याचं नाव मोठं आणि लक्षण खोटं आहे. बघा आता हे आपण पहिल्यांदा लिहू आपण. 0.1 अपॉन 0.001 मध्ये प्लसचं चिन्ह आहे. मी तीनदा सांगितलं मध्ये प्लस आहे. बरं, एक शिल्लक झाला आहे, असं होते बघ. एक शिल्लक झाला, शाब्बास. मी तुमचं लक्ष आहे बघा. 0.01. ओके. नेक्स्ट 0.01 अपॉन 0.1. ओके. आता हज वेगळं सोडावं लागतं, हज वेगळं सोडावं लागतं. बघा कसं सोडायचं मी तुम्हाला सांगतो. आपल्याला भाऊ बोलावं लागतील, भावाशिवाय तरी जमणारच नाही भांडणं. बघा आता वरचं किती दिसतंय तुम्हाला? वरचा किती दिसतंय? दिसतंय किती? 1. त्याला 1 लिहा. खालचं किती दिसतोय? 1. त्याला 1 लिहा. मग आता इथे भाव बोलायचे. खालचे किती डिजिट आहेत? 2. मग त्याला किती, वर किती बोलावं लागतील दोघा भावाला? वर किती? 1. त्यासाठी एका भाऊ बोलवा. झालं. आता एकला एक कटतय बी, एकला एक गेलं. हा एक भावाला एक भाऊनी खाल्ला, खाली किती राहिले? 10 प्लस. आता हे सोडू. आता हज मला तुम्ही सांगायचं, बरं मी नाही सांगणार. हज मला काय करायचं तुम्ही सांगायचं. बघ बरं इथं किती दिसतंय तुला? किती दिसतंय इथं? 1 दिसतंय. तू कुठून आणलं? 1. इथे किती दिसतंय? 1. खाली किती दिसतंय? 1. आता आपले भाऊ बोलवते. खालच्याचा भाऊ खालचा किती आहे? 1 म्हणल्यावर किती भाऊ आहे? 1. म्हणजे 10 लिहावं लागेल. वरच्याला किती भाऊ आहेत? दोघाला बोलवा. आता हज कट कट. ओके. किती आलं हज? 1/10. म्हणजे 10 प्लस 1/10 ला डेसिमल मध्ये किती म्हणता येईल आपल्याला? 0.1. म्हणजे ह्याचा आन्सर आलं बघा 10. आता असं तर आन्सर दिसू ना आपल्याला? दिसायला लागलं का? नाही. पण त्याचा डेसिमल आपल्याला 10 करता येईल बघा. हे पॉइंट काढून टाकलं, त्याचा डेसिमल किती होईल? हे आन्सर दिसतंय बघा आपल्याला. दिसतंय बघा हे आन्सर. इज दिस करेक्ट ऑर नॉट? करेक्ट आहे. माहिती तुम्हाला डेसिमल काढला की हे येतो आणि हे काढलं की डेसिमल येतो. दोघे एकत्र कधी येत नाहीत बघा. दोघांची भांडणं आहेत. एक तर 10 येईल डिवाइड मध्ये किंवा डेसिमल येईल. ओके. नेक्स्ट वन. हा, हे सुद्धा आपलं तेच गणित झालं बघा. काय गणित बघा? हो का? 0. हे 2 झिरो लिहिलं बघा. आपण एकच लिहू. 0.0675 डिवायडेड बाय. मी काय म्हणलं? पॉइंट आले की पॉइंटला गोळा येतो, त्याच्यात पोटात गोळा घ्यायचा, त्या भावाला बोलवायचं. हे किती दिसते तुम्हाला डिजिट? हे किती दिसते तुम्हाला संख्या? सांगा काय दिसती? हा, डिवायडेड बाय 15. आता पॉइंट कुठे आहेत? वर आहेत. म्हणजे भाऊ कुठे येईल? किती भाऊ येते सांगा? 4. बघा पॉइंट पुढे मागी 1 2 3 4 घ्या. 1 2 3 4 आणि हनी ह्याला डिवाइड जातो बघा. जर तुमचा 50चा टेबल जर पार्ट असला तर जातो बघा. इकडे घालवा आपला सोपी पद्धत. हे 2 डिजिट आहे म्हणून एकदम 2 डिजिट घ्यायचं बघा. 0चा भाग घालत बसायचं नाही बघा.
आता 50च्या टेबल मध्ये 67 आहे का बघा बरं, आहे की, पण अलीकडे जरा 60. ओके, 15 4 60. ओके, वरच्या पाचला खाली वाढा, वडलं किती आलं, हे तर फिक्स आहे बघा 75. ओके, किती आन्सर आहे आपलं आपलं 45 अपॉन हे 1 2 3 4. ओके, आता आपल्याला 4 स्थळ दशांश चिन्ह इकडे द्यावं लागेल किंवा डेसिमल इकडे द्यावं लागेल. कोण देऊन दाखवते रे हे, 4 घरं आपल्याला आली पाहिजे बघा. यस, सांग. आन्सर नंबर ए एब्सोल्युटली करेक्ट 0.004. बघा इथं होतं दशांश चिन्ह, 4 घरं आलं का बघा 1 2 3 4 इज द करेक्ट आन्सर. ओके, नाव passage. This is also passage come from the Jawaharlal Navodaya Vidyalaya exam from, म्हणजे 24 ला जी एक्झाम झाली का नाही त्या एक्झाम मध्ये हा पॅसेज आलेला होता. आता लक्ष द्या, आता पॅसेज सोडता पॅसेज बी आपल्याला गंमत वाटती, पण पॅसेजचा काळजीपूर्वक वाचावा लागतो, त्यातला अर्थ समजून घ्यावा लागतो आणि मग हे करावं. आता कसं वाचायचं ते अगोदर मी तुम्हाला सांगतो, आणि त्याचा अर्थ अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. पॅसेज मध्ये काय काय नवीन शब्द आलेले आहेत तर अंडरस्टँडिंग आपल्याला होत नाही, मग जसे अननोन वर्ड आहेत तर अंडरस्टँडिंग आपल्याला झालं पाहिजे. आता लक्ष द्या, सायंटिस्ट अँड डॉक्टर्स. सायंटिस्ट, डू यू नो सायंटिस्ट, शास्त्रज्ञ. डॉक्टर्स, वी ऑल नो द डॉक्टर्स. वॉर्न अस, आपल्याला वॉर्निंग देतात अबाउट द डेंजरस इफेक्ट ऑफ टीव्ही. डेंजर इफेक्ट होतो बघा टीव्हीचा, त्याची वॉर्निंग देतात. ऑन व्हेरियस सिस्टीम्स ॲज ऑर्गन ऑफ आवर बॉडी. Our body contains many organs. If we watch TV continuously, they affect on our body very dangerously. And who warning give this? Doctors and scientists warning us. इथं आपलं सेंटेन्स संपलेलं आहे बघा, फुल स्टॉप लिहिला आहे. पहिल्या सेंटेन्सचा अर्थ कळला? डॉक्टर्स अँड सायंटिस्ट गिव्स अस वॉर्निंग अबाउट द इफेक्ट ऑफ टीव्ही विच इफेक्ट आवर बॉडी ऑर्गन. आपल्या बॉडी ऑर्गनला. विच ऑर्गन इफेक्ट मोर बाय वॉचिंग अ टीव्ही? विच ऑर्गन? येस, आय. ओके, आईज. वी हॅव 2 आईज. ओके, एव्हरीवन ऑन एन एव्हरेज वॉचेस टीव्ही फॉर 3 to 4 hours daily. 3 to 4 hours average we watch the TV. It is very dangerous. Which weakens, what is this word? Weakens the eyesight. What is mean by eyesight? The capacity of watching. आपल्या दृष्टीची क्षमता, कॅपॅसिटी ऑफ वॉचिंग, दिस इज कॉल्ड आयसाइट. आणि ती काय करायला लागला? विकेन्स. काय करायला लागला? विकेन्स, वीक, कमजोर बाय वॉचिंग अ टीव्ही. इथं फुल स्टॉप आला बघा. चिल्ड्रन आर द मोस्ट अफेक्टेड बिकॉज दे वॉच टीव्ही फ्रॉम क्लोज रेंज, which is more harmful. Especially children are more affected because why? They watch the TV very close. Suppose this is TV, we come watch this TV. This affect our eyes very badly because they weakens our eyesight. Okay, weakens our eyesight. Especially children are very watches TV closely. Okay, next. This has also resulted in a general complaint of headache. Headache, do you know headache? Pain of head is called headache. Pain of chest is called heart attack. Do you know? Yes, you are all smiling. I am very happy to see you. तुम्ही सगळे स्माइल केली. That's why smile fluently. We don't take a load of anything. Watching TV for long hours
is harmful for our physical health and mental health. Watching TV for a long time, which affect our mental health and physical health. This is our physical, and mental is our mind. Oh, sorry, yeah, mental growth. Where is mental growth? Okay, sorry, yeah. Physical health and mental growth. Mental. This is our mind. Mental growth. The small children afraid of the darkness because they don't know the darkness, because their mental growth is not properly. But you don't forget, don't afraid the darkness, because your mental growth is very strong. Okay. The high pitched sound of dance, music, and fights presented in a various programs may result in a deafness. Suppose there is a Dolby. Do you know how many pitches sounds, high volume sound, our heartbeat also increases? Then what is the effect of that sound on our children? Defense, deafness. Do you know deafness? Can't hear properly. Weak in hearness is called the deafness. Okay. Watching TV continuously in a posture also causes joint pain. Posture, do you know? This is our posture, physical step. If we watch TV, our posture is bad, and this is joint pain. त्यामुळे काय होतं आपल्याला जॉईंट पेन, बॅकएक, बॅक असाच बसलाय टीव्ही बघ 2 तास कार्टून, पाठदुखी, कंबरदुखी, मसल पेन. मसल, आपल्या मसल आहेत ना, तर पेन होतं. समजा असा बसला त्या खुर्चीला टिकून, हे मसल दाबल्या गेली, मग मसल पेन झाला. पोस्चर बिघडलं आपलं. आजकाल तर मोबाईलवर पोस्चर असंच झालंय आपलं. कसं मुंडी खाली, ताट मान नाही आपली, खालीच आहे. सगळेजण खाली मान घालून जातात बघा. मग हे आपलं पोस्चर बिघडलेलं आहे. Eating while watching a TV. Who watches TV while eating? Hand raise. Everyone. I know everyone. Everyone watches TV or mobile while eating. No children in this world don't watch the mobile or don't watch the TV. Every person has a mobile, and they give the mobile to the children because why? They are crying. Take this mobile. They are smiling. Okay, they are smiling. That's why. Okay. Eating while watching a TV makes our digestive system sluggish. What do you mean by sluggish? Slow. Digestive system, while watching the TV, all the concentration is on the TV, and our digestive system becomes very weak. Causes obesity. Obesity means, what is mean by obesity? If we eat lot of, this is called obesity. Yes, clap for their children. Obesity means, if we watches TV while eating, your digestive system becomes weak and causes obesity. लठ्ठपणा होईल तुम्हाला. Senses of horror and violence causes physiological problems among the youth. Do you know horror? Among scenes of horror. Suppose you watches the horror movie. You afraid? You afraid danger? Our heartbeat increase. And violence. Kach. Today's program or today's movie is very violent, and that affect our physical problems. Students get angry easily. Now, सगळे मुलांना लगेच राग येतो बघा का, हे व्हायलन्स पाहिजे, फाडून टाकीन, है ना, खपसून टाकीन, है ना, असं होतं का नाही.
तर आता आपण हा पॅसेज रीड केलेला आहे बघा, व्यवस्थित असं रीड करायचा बघा. ईच अँड एव्हरी न्यू वर्ड. आता हा मला न्यू वर्ड वाटला बघा, कोणता? स्लगिश. तुम्ही बरोबर सांगितलं. हा बी ऑबॅसिटी तुम्हाला आलं नाही, मी करून दाखवलं ऑबॅसिटी. त्यांनी बरोबर सांगितलं, हा सर डोलू डोलू आहे ना. अमॉंग आहे का? बर, अमॉंग. युथ, युथ म्हणजे वी आर विथ. युथ, यू आर नॉट अ चिल्ड्रन. Youth means youth. What is mean by youth? The children approximately 18 years above. 18 years above ची चिल्ड्रन कशा येतात? Young, youth, तरुण. Right? You are now children. You are not youth. तुम्ही कसे आहात? चिल्ड्रन आहात. तुम्ही youth परत होणार. Okay. Now take the first question. Watching TV continuously for long hours does not affect our. कशाला अफेक्ट होत नाही असं विचारले. मेंटल हेल्थला अफेक्ट होत. डायजेस्ट हाईटला अफेक्ट होत नाही. डायजेस्टिव्हला अफेक्ट होत. वेटला अफेक्ट होत, वेट वाढतं. मग कुणाला अफेक्ट होत नाही? टीव्ही बघितल्यानंतर कुठे हाईट कमी झाली का? मग काय विचारलंय? वॉचिंग टीव्ही कंटिन्युअसली फॉर लॉंग अवर्स डज नॉट अफेक्ट आवर height. What are you doing? Listen here. Next one. Scenes of horror and violence causes physical problems among the youth. The psychological problems refer to the problems connected with. What is mean by psychological problem? Psychological problem. फिजिकल म्हणजे शारीरिक, सायकोलॉजिकल म्हणजे मेंटल. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. मेंटल प्रॉब्लेम. मग सीन्सेस ऑफ हॉरर अँड व्हायलेन्स कॉजेस सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स अमंग द youth. The psychological problems refer to the problems connected with. Psychological problems कुणाशी कनेक्ट आहेत? माइंड, हर्ट, डायजेस्टिव्ह सिस्टीम का हिअरिंग ॲबिलिटी? Yes, mind. Psychological problems related to the mind. Okay, next, third question. Watching TV mostly affects the eyesight of children because why? They have sluggish digestive system. They sit in a wrong posture while watching a TV. They watches TV for a clothes. They eat while watching TV. Eyesight ला कशामुळे प्रॉब्लेम होतो? Yes, you. Okay, Janvi correct है. Krishna, Sujit are also correct. They watch TV from clothes. Clothes. They watches TV from a clothes. Clothes TV watch केले काय होईल त्यांना? Eyesight चा प्रॉब्लेम होईल. Okay, next one. The synonym of the word sluggish. What is mean by synonym? Synonyms means similar word. Sluggish चा synonym word आपल्याला सांगितलं होता बघा आता. कोणता आहे? स्लो. हा एनर्जेटिक नाही, बिझी नाही, ब्रिस्क नाही. कोणता आहे? स्लो. ओके, नेक्स्ट. द एंटोनिम ऑफ द वर्ड हार्मफुल इज युज्ड इन द पॅसेज मध्ये जो हार्मफुल शब्द वापरलेला आहे त्याचा अँटोनिम सांगायचा. अँटोनिम्स, नॉट अ सिनोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड. कोणता असेल मग? हा, विरुद्धार्थी, अपोजिट वर्ड. हार्मफुल आहे ते. बघा आता, इटिंग पॉइजन इज हार्मफुल बट इटिंग ऍपल इज येस युजफुल. इंजुरियस नाही, होपलेस नाही, डेंजरस नाही. इट इज अ युजफुल. ओके, डू यू अंडरस्टँड ऑल ऑफ दिस? ओके,